तुझंही स्वागत मी माझ्या जादूच्या कलेतनंच करू इच्छितो. माझा हा जो प्रवास आहे, हा ॲक्च्युली कोविडच्या दरम्यानमध्ये सुरुवात झाली. नोकरीही सुटली आणि धंदाही थोडा अजून स्टेबल नव्हता, तर तेवढ्यात थांबून गेला कारण की लॉकडाऊन झालेलं होतं. लिंबू पाण्याचं वगैरे गाडा लावला होता. त्यात म्हणजे लिंबू पाण्याचा गाडा लावला होता. त्यात मला यश मिळालं. अशी एक जादूगार माझ्यासमोर आली, की ज्यांना बघून मी इन्स्पायर झालो. ऑब्व्हियसली माझ्या कुटुंबियांसमोरच मी केला. पॉझिटिव्हलीच होत्या, निगेटिव्ह तर गेल्याच नाही, की हे नको करू बुवा. पॉझिटिव्हलीच त्यांनी दिला, "हा कर बेटा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत." त्यांचं बघितलं तर 5% पकडूया आणि फॅमिलीचा 95%. एका पत्नीला, कोणाच्याही पत्नीला वाटेल, की आता तू नोकरी गेली, माझ्या नवऱ्याचं काय होईल? बरोबर, पण तिने पण पाठिंबा दाखवला. नोकरी गेली काही नाही, पण हे काहीतरी करू शकतं. माझ्या आई-वडिलांनी मला खूप सपोर्ट केला. स्टार्टिंगला तर वडीलच माझे असिस्टंट होते, अजूनही आहेत आणि तेच पुढे मला सपोर्ट करत आहेत. आम्ही बऱ्याच वेळा बघितलं की तुझे बरेचसे कामं बॅकएंडचे कामं काका सांभाळताना दिसतात आम्हाला. हो. अरविंद, हा जो प्रवास सुरू होता तुझा आणि कोविड नंतर जो तू म्हटला की जो डाऊनफॉल आला तुझ्या आयुष्यामध्ये, तर त्याच्यातला असा एखादा अनुभव सांग की तो त्या अनुभव तुझ्या स्मरणात आहे आणि आजही आठवलं तर खूप वाईट वाटतं की आपल्यासोबतच असं का. आता त्या काळामध्ये काय झालं, जेमतेम नोकरी गेली, इव्हेंट लाईन बंद. बरोबर. तर मग करायचं काय? मी जस्ट माझा परफॉर्मन्स म्हणून त्या ठिकाणी परफॉर्मन्स दिला कॉम्पिटिशनमध्ये. तर मग मी तिथं माझा एक परफॉर्मन्स दिला. परफॉर्मन्स दिल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागायची वेळ आली, तेव्हा माझा सेकंड रनरअप म्हणून अनाउन्समेंट झाली. एक भावनिक क्षण होता. डोळ्यात अश्रू पण होते आणि आनंदाने मी टाळ्या वाजवत होतो. सगळ्यांना सांगितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती पण स्माईल होती, की अरे मोस्टली आपल्या भारतामध्ये जास्त कम्फर्टेबल वाटलं. शोच्या माध्यमातून जर तुला छोट्या छोट्या ट्रिक दाखवता आल्या प्रेक्षकांसाठी तर मला खूप आनंद होईल आणि प्रेक्षकांना नक्कीच. खूप आवडेल ते. टाईपरायटरचा आवाज माहिती आहे? टक 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 टक. तर दोघी बाजूने जे कार्ड ब्लँक होतं ते माझं कमल डेकचं आहे कार्ड्स. एकदम बरोबर, हेच कार्ड मी काढलेलं होतं आणि अरविंदने पण आता आपल्याला तेच बरोबर आठवं कार्ड म्हणून तेच काढून दिलेलं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सौरभ आणि तुम्ही हा जनतेचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्टमध्ये. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की त्या व्यक्तीने एक अतिशय शून्यातून आज या स्तरापर्यंत पोहोचलाय. एक जादूच्या दुनियेमध्ये त्यांनी स्वतःचं नाव करून घेतलेलं आहे. तर आज आपण भेटणार आहोत आमचे मित्र श्री अरविंद खैरनार यांना. अरविंद, आमच्या या मराठी पॉडकास्टमध्ये जनतेचे व्यासपीठ खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसापासून आम्ही तुझी वाट बघतोय. खूप प्रयत्न केले आम्ही तुला इथं बोलवण्यासाठी आणि कॉल मेसेजचा जो धडाका लावला होता मी अरविंद मागे. शेवटी आज अरविंदने माझ्या मेसेजला आणि कॉलला उत्तर दिलं आणि अरविंद आज आपल्या बरोबर आहे. अरविंद, तुझं खूप खूप स्वागत आमच्या जनतेच्या व्यासपीठ या मराठी पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. तुझंही स्वागत मी माझ्या जादूच्या कलेतनंच करू इच्छितो. ही एक सुंदरशी भेट माझ्याकडे. थँक्यू अरविंद. म्हणजे आपण आता असं जाहीर करतो की जादूगार आपल्याकडे आलेत आणि जादूचा हा प्रवास आपला सुरू झालेला आहे. अरविंद, आता बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्याच आहेत तुझ्या की तू कसा कसा ग्रोथ केली या गोष्टी म्हणजे तू कशा दिवसामधून तू फेस केलंय आम्ही चांगलंच बघितलेलं आहे तुला. तर अरविंद, जादूच्या या दुनियेत येण्यासाठी तुला नेमका असं प्रोत्साहन कुठून मिळालं किंवा तू असं कुठून इन्स्पायर झाला की तू हे करू शकतो आणि तू हे केलं पाहिजे, असं हे कसं काय कळलं तुला? सर्वप्रथम नमस्कार नाशिककरांनो. जय महाराष्ट्र, जय खानदेश. तर सौरभ भाऊ, की माझा हा जो प्रवास आहे, हा ॲक्च्युली कोविडच्या दरम्यानमध्ये सुरुवात झाली. जेव्हा माझी हतबलची परिस्थिती समज, की जेव्हा माझी नोकरी चालू होती, नोकरी चालू असताना कोविड लागला. कोविड लागल्यामुळं काय झालं, की माझा डेकोरेशनचा बिझनेसच नेटकाच सुरू झालेला सुरू होता. झालेलं होतं तेव्हा. नेटकाच सुरू झालेला होता. तर मी एका वेगळ्याच परिस्थितीत अडकलो होतो. नोकरीही सुटली आणि धंदाही थोडा थांबला. अजून स्टेबल नव्हता, तर तेवढ्यात थांबून गेला कारण की लॉकडाऊन झालेलं बरोबर. होतं. मग त्या परिस्थितीमध्ये जसा मी संघर्ष केला, की मी लिंबू पाण्याचा वगैरे गाडा लावला होता. त्यात म्हणजे लिंबू पाण्याचा गाडा लावला होता. त्यात मला यश मिळालं. पण मला अजून काहीतरी वेगळं करायची इच्छा होती, की अरे आपल्या या ज्या इव्हेंट लाईनीमध्ये तिथं कॉम्पिटिशन खूप वाढली बुवा. तर मग कॉम्पिटिशन वाढले असल्याने मला तिसरं काय करता येईल, मी याचा विचार करतच होतो. तर तेव्हा इव्हेंट लाईनीमध्ये असे एक जादूगार माझ्यासमोर आले, की ज्यांना बघून मी इन्स्पायर झालो. तर माझ्यात इच्छा व्यक्त झाली, की मी पण हे करू शकतो का?
तर त्यासाठी मी काय केलं, की माझ्या मुलाचा बर्थडे होता. त्या दिवशी घरातली सगळी म्हणजे मंडळी आली होती. तर मी जस्ट एक सांगितलं, की मला जादू करायची. तर मी मी तुला तोच प्रश्न पुढे विचारणार होतो, की जेव्हा जादू शिकला तू आणि तुझे पहिले प्रेक्षक कोण होते? माझा हा पुढचा प्रश्न तुला असणार होता, की पहिला जादूचा प्रयोग तू कोणासमोर केला? ऑब्व्हियसली माझ्या कुटुंबियांसमोरच मी केला. जसं मी सांगितलं, की माझ्या मुलाचा बर्थडे होता. त्या बर्थडे वाढदिवसामध्ये मला प्रयोग करायचे होते, तर मी करून दाखवले. मला चांगली दाद मिळाली. मग मी वडिलांना विचारलं, की "पप्पा मला हे करायचंय." मग आई आणि वडिलांनी दोघांनी सपोर्ट केला. जेव्हा तू अरविंद वडिलांना विचारलं, की मला असं जादूच्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, त्याच्यात नाव कमवायचं, तेव्हा त्यांच्या समोरून प्रतिक्रिया कशा होत्या आई-वडिलांच्या? पॉझिटिव्हलीच होत्या. निगेटिव्ह तर गेल्याच नाही, की "हे नको करू बुवा." पॉझिटिव्हलीच त्यांनी दिला, "हां, कर बेटा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे." हां, पहिलेच तू इव्हेंटच्या बिझनेसमध्ये दाखवून दिलं होतं, की तू करू शकत होता. बरोबर. त्याच्यामुळे तुझा घरच्यांचा तेवढा ट्रस्ट तुझ्यावर होताच. कुटुंबाचा आणि मित्रांचा तुझ्या या यशामध्ये कितपत पाठिंबा होता किंवा त्यांचा किती वाटा आहे? मित्रांचं बघितलं तर 5% पकडूया आणि फॅमिलीचा 95%. ज्यामध्ये माझ्या पत्नीने पण खूप मला साथ दिली. जशी माझी नोकरी सोडली, तर स्वाभाविक आहे कोणत्याही एका पत्नीला, कोणाच्याही पत्नीला वाटेल, की आता तू नोकरी गेली, माझ्या नवऱ्याचं काय होईल? बरोबर. बरोबर. पण तिने पण पाठिंबा दाखवला, की नोकरी गेली काही नाही, पण हे काहीतरी करू शकतात. मग तिने पाठिंबा दिला. त्यानंतर माझ्या आई-वडिलांनी मला खूप सपोर्ट केला. स्टार्टिंगला तर वडीलच माझे असिस्टंट होते, अजूनही आहेत आणि तेच पुढे मला सपोर्ट करत आहे. आम्ही बऱ्याच वेळा बघितलं, की तुझे बरेचसे कामं, बॅकएंडचे कामं काका सांभाळताना दिसतात आम्हाला. हो. अरविंद, हा जो प्रवास सुरू होता तुझा आणि हं. कोविड नंतर जो तू म्हटला, की जो डाउनफॉल आला तुझ्या आयुष्यामध्ये, तर त्याच्यातला असा एखादा अनुभव सांग, की तो त्या अनुभव तुझ्या स्मरणात आहे आणि आजही आठवल्यानंतर खूप वाईट वाटतं, की आपल्यासोबतच असं का? आता त्या काळामध्ये काय झालं, जेमतेम नोकरी गेली, इव्हेंट लाईन बंद झाली. बरोबर. तर मग करायचं काय? इन्कम सोर्स कंप्लीटली करायचं काय थांबलेला हा होता. प्रश्न पडला होता. पण मी ज्या इव्हेंट लाईनीमध्ये फिरत असताना, माझा मित्र आकाश आहे त्याच्यासोबत फिरत असताना मी जस्ट पंचवटीमध्ये गेलो होतो आणि तिथं निंबू पाणी पिलं होतं. तर मग लिंबू पाण्याचा बिझनेस टाकल्यानंतर मला लोकं काय म्हणतील? हा मोठा प्रश्न होता, की आज तो जो नोकरी करत होता, तो इव्हेंटमध्ये पडला आणि लगेच धंदा बंद झाला. बरोबर. मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन जातो, की पाय हवेत गेला एक आणि हा फेलियर पडला. फेलियर म्हणून बघितलं जातं तर ती आपल्याकडे परिस्थिती भाषेत. अशी झाली होती, की माझ्यासोबत असं का घडून राहिलं, की आत्ताच तर मी कुठेतरी उठायची सुरुवात बरोबर आहे. केली आणि त्यात समाज तर आहे, काही चांगलं पण आहे, असं काही नाही. पण जे बोटं ठेवणारे असतात ते चुकीच्या चांगल्या जागेवर बोटं ठेवतात आणि चुकीच्या जागेला गाळ करतात. इतके दिवस चांगलं बरोबर आहे. करत होतं, तर चांगलंच म्हणत होते. तर मग तेव्हा कुठेतरी असं डाऊनला वाटलं, की आता हातगाड्या चालवायची वेळ आपली आलेली आहे. पण तिथेही मी काही थांबलो नाही. तिथून पुढे माझी जर्नी तशीच चालू अरविंद, राहिली. असं जेव्हा तू हात गाडा चालू केला म्हटलं निंबू पाण्याचा जो गाडा टाकला, त्यावेळेस तुला असं वाटलं होतं, की आपण ह्या परिस्थितीमधून परत उभारू आणि तेव्हाचा अरविंद आणि तिथून आजपर्यंत पोहोचलेला अरविंद पोहोचेल असं कधी वाटलं होतं का तुला? म्हणजे त्या सिच्युएशन मधून तू बाहेर पडशील असं वाटलं होतं? असं तेव्हा तर वाटलं नव्हतं. पण कालांतराने काही परिस्थिती स्थिर झाली. मग तिथून माझी झेप घेण्याची सुरुवात झाली. म्हणजे बघा, की कोणताच असा पॉइंट नसतो, की आज सगळं संपलंय असं. अरविंदकडे बघून आम्ही स्वतः सांगू शकतो, की अरविंद जितका पडला, जेव्हा पडला, तेव्हा जेव्हा उठलाय, तर तो वरतीच गेलेला आहे. म्हणजे अरविंदने थांबणं हे अरविंदच्या डिक्शनरीमध्ये हा शब्दच नाहीये. अरविंद, आंतरराष्ट्रीय लेव्हलपर्यंत तू आज जादूला पोहोचवलंय. भारताचं प्रतिनिधित्व करतोय. मध्यंतरी तू श्रीलंकेला प्रोग्राम केला तुझा. त्यानंतर आय थिंक मला वाटतं, की एका ऑनलाईन कॉम्पिटिशनमध्ये पण तू पाकिस्तानच्या पण एका जादूगारला पछाडलं मागे. तर मला थोडा श्रीलंकेचा जो तुझा दौरा झाला, जो गेलास तू हं, हं, हं. याच्यासाठी, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगशील? आता श्रीलंकेचा दौरा हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता विमानाचा प्रवासाचा. जसं मी जादूगार क्षेत्रामध्ये माझा पहिला जर्नी केली होती मी रेल्वेनेच, तसा ही जर्नी माझी एकटीच होती. पण त्यामध्ये मला असे सहकारी लाभले, ज्यांचं मी नाव घेऊ इच्छितो. रिया कानवडे यांचे वडील भागवत कानवडे यांनी मला थोडक्यात आपल्या भाषेत म्हणायचं झालं पंपिंग केली, कम्प्लीट केली. की बरोबर. तुझ्याकडनं होऊ शकतं, तू चल आमच्यासोबत. बरोबर. मग मी तो प्रयत्न केला. तिथे गेल्यानंतर म्हणजे मी आमचा इथून मुंबईच्या प्रवासामध्ये मला त्यांचं चांगलं गाईडन्स मिळालं. तिथं गेल्यानंतर त्यांनी मला अजून प्रोत्साहन दिलं, की "तू आलायस ना, आता इथून नाव करूनच आपल्याला बरोबर. जायचं आहे." आता त्यांच्याही मुलीने, आपली सगळ्यांची लाडकी रिया, हिने ज्युनियर कॉम्पिटिशनमध्ये तर नंबर 1 घेतला.
तर मला पण वाटलं नव्हतं की मी नंबर घेईल. बरोबर. मी जस्ट एक माझा परफॉर्मन्स म्हणून त्या ठिकाणी परफॉर्मन्स दिला कॉम्पिटिशनमध्ये. तिथे असे 15 देशातले जादूगार आले होते, की ज्यांनी त्यांचा त्या लेव्हलचा परफॉर्मन्स दिला होता आणि त्यातून निखरून येणं हे माझ्यासाठी वेगळा अनुभव होता. तर मग मी तिथं माझा एक परफॉर्मन्स दिला. परफॉर्मन्स दिल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागायची वेळ आली, तेव्हा माझा सेकंड रनर अप म्हणून अनाउन्समेंट झाली. तर तो माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता. अरविंद, जेव्हा तू म्हटला की मला फक्त प्रेझेंटेशन द्यायचं होतं किंवा फक्त कला दाखवायची होती सादर करायची. आणि ज्या वेळेस तू ती कला दाखवली, ती कॉम्पिटिशन मध्ये तुझा दुसरा नंबर आला, जेव्हा ती अनाउन्समेंट तुझ्या कानावर पडली, त्यावेळेच्या तुझ्या फिलिंग काय होत्या? त्यावेळेला तुझ्या मनात काय चालू होतं? एक भावनिक क्षण होता. डोळ्यात अश्रू पण होते आणि आनंदाने मी टाळ्या वाजवत होतो आणि मग मंचाकडे मी प्रस्थान करत होतो. म्हणजे एक आनंदाच्या वेगळ्याच भावना ज्या मी इथं आता व्यक्त नाही व्यक्त करू पण शकत. नाही करू ती शकत आपण. ती वेळच वेगळी होती. जेव्हा ती गोष्ट तू घरी सांगितली आई वडिलांना की माझा 2 नंबर आला किंवा तू रँक काढली तिकडं, तर त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या त्या विषयावर? जसंही माझा नंबर आला, वेळ निघून गेली, संध्याकाळची वेळ होती आणि तिकडे म्हटल्यानंतर कॉलिंग तर काही चालत नव्हती. बरोबर. तर डायरेक्ट WhatsApp कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग चालू होती. तर त्या दरम्यान मी सगळ्यांना कॉन्फरन्सवर घेतलं, कॉन कॉलवर. भाऊ, बायको, आई-वडील यांना एका कॉन कॉलवर घेतल्यानंतर तर सगळ्यांना सांगितलं, तर त्यांच्या चेहऱ्यावरती पण स्माईल होती, की "अरे च्या! असं कसं?" की अचानक तिकडेही जाऊन इथे तर तू करतोच आहे, बरोबर. पण बाहेरच्या देशात एवढ्या विविध क्षेत्रातले जे काही माझ्यापेक्षा पण मातब्बर जादूगार त्या ठिकाणी आलेले होते बरोबर. आणि त्यांच्यातनं तू निघून आला म्हणून त्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होती. अरविंद, तुझा असा पर्सनल प्रश्न विचारतो मी तुला, तुझ्या क्षेत्राशी निगडीत. तुला प्रेक्षक भारतीय आणि बाहेरचा, भारताबाहेरचा जर निवडायची गोष्ट आली, तर तुला परफॉर्मन्स करताना कुठं जास्त कम्फर्टेबल वाटलं? मोस्टली आपल्या भारतामध्ये जास्त कम्फर्टेबल वाटलं. नक्कीच आपण भारतीय असल्यानंतर आपलं पहिलं उत्तर तेच पहिलं आपल्या असणार आहे. भारतीयांचंच प्रेम जास्त आपल्यावरती असतं. बाहेर फक्त एक कलाकार म्हणून बघण्यात येते. तिथेही आदर मिळतो असं काही नाही. दोघेही प्रेक्षक वर्ग बरोबर. चांगला आहे. त्यांनी मला बघितलेलं नसतं, यांनी बघितलेलं असतं. फक्त एवढंच आहे, की इथं जी दाद मिळत आपलेपणा. राहते, तो आपलेपणा आपल्याला दिसतो आणि इथं जे म्हणतात ना नर्वसपणा राहत नाही. बरोबर. तर मग तो एक कुठेतरी स्ट्राँग मला प्रेक्षक आपल्या भारतामध्ये मिळाला. असा एखादा कार्यक्रम आठवतो अरविंद, की तो मनाप्रमाणे नाही झाला तुझा? असे 2 प्रोग्राम झाले माझे, की जो मनाप्रमाणे नाही झाले होते. अर्थात बर्थडे पार्टी असते. म्हणजे मनाप्रमाणे म्हणायला गेलं तर बर्थडे पार्टीला आजकाल काय होतंय, की जे काही कार्यक्रम ठेवलेला असतो, ज्या पाहुण्यांसाठी, ते पाहुणेच लेट येतात. बरोबर. एक अशी गोष्ट झाली होती गंगापूर रोडला माझा शो होता. त्या शो दरम्यान पाहुणे लेट आले. लेट आल्यामुळं काय झालं, की माझी जी एनर्जी होती, ती तर थोडी-थोडी लॉस होती कारण की प्रेक्षक लेट येत आहे. बरोबर. मग आता मी परफॉर्मन्स करणार कुठे? मग त्या ठिकाणी मला फक्त 15 मिनिटाचा चान्स मिळाला माझा परफॉर्मन्स देण्यासाठी. तर मग तिथं तो एक असा प्रोग्राम होता, की लेट प्रेक्षक आल्यामुळं मला माझा परफॉर्मन्स कमी वाटला, की आपल्याला तिथं होऊ करायचं शकला खूप नाही. असं हां, मनासारखं नाही झालं खूप गोष्ट. दाखवायचं होतं, पण ते दाखवू नाही कारण शकलो. कसं आहे, एक व्यवसाय म्हणून गोष्ट वेगळी असते आणि एक कला म्हणून. एक कलाकार जेव्हा त्याची कला दाखवतो समोरच्याला, त्याला जर योग्य दाद मिळाली नाही किंवा त्याला वेळ मिळाला नाही, तर तो माणूस विचार करणारा असतो, की आज आपण कुठेतरी कमी पडलो किंवा आज मनासारखं नाही झालं. असं परदेशात सादर केलेला एखादा अविस्मरणीय क्षण मला तुला विचारायचा आहे. त्यातल्या त्यात खास करून मी तुला जो विचारतो, श्रीलंकेत जो तू मॅजिक शो केला, त्याच्याबद्दल थोडेसे आम्हाला तुझे स्टेजवरचे अनुभव सांगशील? तिथं जो माझा परफॉर्मन्स होता, हा माझ्यासाठी एक पहिलाच अनुभव होता, की अशा प्लॅटफॉर्मवर इंटरनॅशनल लेव्हलच्या, की जिथं शेकडो प्रेक्षक बसलेले आहेत बरोबर. त्या सभागृहात. अर्थात आपलं जे कालिदास कला मंदिर आहे, त्यापेक्षाही थोडंसं आपण मोठं म्हटलं तरी चालेल. तर तिथं माझा परफॉर्मन्स देण्याच्या अगोदर अशी वेळ होती, की माझे हातपाय लटलट कापत होते. कारण की इथं आपल्या बरोबर. मराठी माणसासोबत आणि तिथल्या माणसांसोबत जो काही आपल्याला परफॉर्मन्स द्यायचा आहे, हा जमीन आसमानचा फरक फरक असतो असायचा. काही गोष्टींमध्ये. तर मग त्या ठिकाणचा अनुभव असा होता, की माझे पाय लटपट कापत होते. लटपट कापत असतानाही दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडला. माझा परफॉर्मन्स मी 100% त्या ठिकाणी दिला. अरविंद, तू आता श्रीलंकेपर्यंत परफॉर्मन्स दाखवलाय. भारतातही महाराष्ट्रातही तुझे शो चालू आहेत. आपल्या शोच्या माध्यमातून जर तुला छोट्या-छोट्या ट्रिक दाखवता आल्या प्रेक्षकांसाठी, तर मला खूप आनंद होईल आणि प्रेक्षकांना खूप नक्कीच, आवडेल त्या गोष्टी. नक्कीच, नक्की. आता जशी माझी ओळख मला करून द्यायची म्हटलीच, तर एक हे ब्लँक कार्ड आहे. बरोबर. तुझ्यासमोर आहे, यांच्याही समोर आहे. हे ब्लँक कार्ड इकडूनही आहे आणि दुसरी साइड बघणार याची, तर इकडूनही ब्लँक कार्ड आहे. बरोबर. पण मला माझी ओळख काय आहे? तुम्ही सांगा, माझी ओळख काय आहे? बरोबर.
मी आता अरविंद म्हणणार. जर बिझनेस म्हटला तर अरविंद म्हणणार. कार्ड. आता मी जादूगार म्हणून तुमच्या सोबत आहे. बरोबर आहे. ते ब्लँक कार्डवरती मला माझी ओळख तुम्हाला दाखवायची. तुम्ही मला जादूगार म्हणणार, बरोबर? तर बरोबर. मग माझ्या हातावर जस्ट टाइप करा जादूगार एक. टाइपरायटरचा आवाज माहितीये? टक 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 दोघी बाजूने जे कार्ड ब्लँक होतं ते माझं कार्ड. धन्यवाद अरविंद. आणि हे अरविंदचं कार्ड आहे कॉन्टॅक्ट करायला. आणि अरविंदची जी पद्धत आहे, तर अरविंद आज खरंच नावाला साजेसं काम करतोय, की जादूगारने जादूच्या पद्धतीतच आम्हाला हे कार्ड, त्याचं व्हिजिटिंग कार्ड दिलेलं आहे. अरविंद खूप छान ट्रिक, खूप आवडली मला ही. जर प्लेइंग कार्ड नसले, कार्डचा जर जादू दाखवला नाही, तर आपण त्याला सर्टिफाय जादूगार म्हणू शकत नाही. अरविंद आता पुढचा जो जादू दाखवतोय आपल्याला, तो कार्डचा दाखवतोय. बरोबर. सर्वजण आपण बघू. आपल्याकडे एक नॉर्मल डेकचं आहेत कार्ड्स. मी तो कधी कधी डाऊट असतो प्रेक्षकांना, घरूनच सेटिंग करून आला बरोबर. का काय, तर आता मी तुमच्याच हातात देणार आहे. तुम्हाला जसं योग्य वाटेल कट करा, पिसा, तुम्हाला जसं जमेल. प्लेइंग कार्ड खेळता ना तुम्ही? प्लेइंग कार्ड खूप दिवस झाले अरविंद. ठीक आहे, त्यामुळे हात बसला नसेल, हात बसलेला नाही. काही हरकत नाही. बस अजून काही कट करायचा? काय. ठीक आहे, तुम्ही जसं दिला तसं मी माझ्याकडे घेतला. आता रँडमली मी कॅमेऱ्यात दाखवतो की सगळे कार्ड वेगवेगळे आहे, कोणतेही कार्ड एकसारखे नाही. तर तुम्हाला मनामध्ये जे कार्ड वाटेल ना ते तुम्ही उचलू शकतात. हां, आणि ते तुमच्याकडे ठेवा. ओके, ठेवल्यानंतर स्वतः ते बघितलेलं आहे आणि तुमची जिथे कुठे इच्छा असेल तिथे तुम्ही ते पुश इट करू शकता, तुम्हाला जिथे वाटेल तिथे. असं काही नाही की मी तुम्हाला सांगेन. ओके, टाकलं. आता मला माहीत नाही, आपण दोघं शफल करून घेऊया त्या कार्डला. ओके, कार्ड तुमच्या समोरच असणार, मला मी काही बघितलेलं नाही. पण आपण काय करूया, हाफ डेक करूया. एक डेक तुमच्याकडे, एक डेक माझ्याकडे, बरोबर? तर आता तुमच्या मनातला एखादा अंक सांगा. 8. 8 नंबर. 8 नंबरला ते कार्ड आहे का नाही आपल्याला चेक करायचं आहे, बरोबर? तर आपण काय करूया, एक तुमचाच हात पुढे घ्या, ते डेक ठेवून द्या. ओके, 8 नंबर तुमच्या मनातले. तुम्ही असं काही आपण बोललो पहिले की हेच नाही, नंबर सांगायचं नाही. नाही, तुमच्या मनात जे आलं ते. मनात आलं तसं. ठीक आहे, आपण काय करूया, काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हा कार्ड डेक मी ह्या साईडला ठेवलाय. बरोबर. पण तुम्ही जे बोलले होता की 8 नंबरच हवा आहे, तर मग आपण रिकाउंट करूया. बरोबर. 8 नंबर. 1 2 3 4 5 6 7. हे तर कार्ड नव्हतं ना, 7. तुम्ही बोलले 8, 8. तर मग हे 8वं कार्ड तुमचं आहे का बघा. एकदम बरोबर. हेच कार्ड मी काढलेलं होतं आणि अरविंदने पण आता आपल्याला तेच बरोबर 8वं कार्ड म्हणून तेच काढून दिलेलं आहे. जादू आणि वास्तव. आता तू 2 दुनियेत जगतोय. एक वास्तविक दुनिया आहे आणि एक जादूची दुनिया आहे तुझी. आता आम्ही जगणार वास्तविक दुनियेत आणि तुझी एक वेगळी दुनिया आहे. तू डबल रोल प्ले करतो या बरोबर. आयुष्यामध्ये. तर लोक जादू आणि चमत्कार याच्यामध्ये खूप गोंधळ करतात. याच्याबद्दल तुझं काय मत आहे? जादू जर का बघितली, प्रेक्षकांच्या नुसार एक हातचालाकी, एक नजरबंदी असते. पण माझ्या जादूगारांच्या दृष्टीने जादू म्हणजे माझ्यासाठी आहे ना, जो काही प्रेक्षक वर्ग आहे, त्याच्या चेहऱ्यावरचा आश्चर्याचा भाव आणि जे काही माझे बालमित्र आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही निरागस आनंद आहे, त्याला मी जादू मानतो. बरोबर. बरोबर. आता जे काही घडतं आहे, ती भोंदूगिरी आहे. म्हणजे अर्थातच आमच्या काही ट्रिक्स चोरून काही लोकं भोंदूगिरी करत आहेत. नक्कीच या गोष्टींचा खूप चुकीचा वापर आपल्याला समाजात होताना दिसतोय आणि आता जस्ट महाराष्ट्रात ते वादळ आणि ते वारे वाहत आहेत की जी भोंदूगिरीमध्ये जो जादूचा वापर केला जातोय, हा कितपत योग्य वाटतोय तुला? तो एकदम चुकीच्या दृष्टिकोनाने दाखवला जात आहे. आता आमची जी जादूची दुनिया आहे, ही मनोरंजनाची दुनिया आहे. बरोबर. जेणेकरून समोरच्याला आनंद वाटायचा आहे. त्यातही काही लोकं असे आहेत, त्याचा गैरफायदा घेत आहेत, की जे चुकीच्या मार्फत दाखवतायत आणि लोकं त्याला बळी पडतायत. बरोबर आहे. तुम्ही फुल वगैरे काढताय, कोणी साप काढतंय, कोणी हां. काय काढतंय. म्हणजे नाशिकमध्ये पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण सुळसुळाट चाललाय त्या गोष्टींचा. कोणी पैशाच्या कोणी पावसासाठी पैशाचा वेडं पार झालेलं वेडा आहे. झाले. चमत्कार आणि जादू या 2 वेगळ्या गोष्टी आपल्याला म्हणता येतील. चमत्कार साक्षात परमेश्वरच करू शकतो. त्याला तर आमच्यासारखे मानव तर काहीच करू नाही त्याला शकत. चॅलेंज नाही आपल्याला. त्यामुळे आम्हाला आमच्या हातचालाकीमुळेच आम्हाला आमचं प्रेझेंटेशन द्यावं लागतं. हे जे काही बंधुबाबा चमत्कार वगैरे दाखवतात ना, मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, हे सर्वतः खोटे असतात.
कोणी त्यावर विश्वास ठेवू नये. फक्त ठेवावा तर आपल्या आईवडिलांवरती आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवावा. नक्कीच अरविंद, तू खूप चांगला सल्ला लोकांना दिलेला आहे. पण हे मला पण वाटतं की लोकांनी या गोष्टीचा खरंच विचार केला पाहिजे की एक दोन भोंदू बाबा येतात, ते आपल्याला पूर्णपणे ऑपरेट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या ज्या जादूच्या किंवा हातचालाखीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण त्याच्या भूलथापांना बळी पडतो आणि आपलं जे शोषण चाललंय, मी म्हणत नाही असं की ऑलरेडी भरपूर गोष्टी आहेत, भरपूर गोष्टींमधून समाजाचं आणि व्यक्ती किंवा आपलं शोषण चाललेलं आहे आणि त्यातल्या त्यात ही भर नको. नक्कीच अरविंदने जो सल्ला दिलेला आहे त्याचा सगळ्यांनी व्यवस्थित विचार करावा आणि त्यानुसार वागून आपले आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करावा. पुढचा प्रश्न विचारतो अरविंद तुला, जादूच्या कलेमध्ये मानसशास्त्राचं किती महत्व आहे? म्हणजे बघायला गेलं तर खूप महत्त्व आहे. जेव्हा केव्हा मी एखादा परफॉर्मन्स देत असतो, तेव्हा मला शरीराने, मनाने, बुद्धीने या सर्व ज्ञानेंद्रियाने एकाग्रतेने मला तिथे बरोबर. यावं लागतं. तर हे जे काही तुम्ही बोलताय मानसशास्त्र, ते खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच मी परफॉर्मन्स देऊ शकतो. ते खूप मोठा रोल प्ले करता असं म्हणता येईल आपल्याला हो, त्याच्यामध्ये. म्हणजे घरातनं बाहेर पडलो ना, तर घरातलं टेन्शन घरामध्ये, दाराच्या बाहेर आहे ना, तर मग ते जग वेगळं करावं लागतं. बरोबर आहे. दोघं एकत्र करून चालणार नाही. तर बरोबर. त्यासाठी आपली जे काही ज्ञानेंद्रियाची शक्ती आहे, अर्थात जे आपलं मन असो, आपलं शरीर असो किंवा आपली इच्छाशक्ती सगळ्यात महत्त्वाची, ती दृढ पाहिजे, की आज आपल्याला बरोबर 100% आहे. रिझल्ट द्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे काम करतो त्याला न्याय द्यायची आपली पूर्णपणे तयारी असली पाहिजे. त्याच्यासाठी आपण काही करायला पाहिजे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात जादूच्या कलेत काय काय बदल झाले? खूप असे बदल झालेले आहेत. त्यामध्ये सांगू इच्छितो, की पहिले कसे डोळ्याआड सगळ्या गोष्टी घडायच्या किंवा काय. आज भरपूर काही ट्रिक्स ओपन झालेल्या आहेत. पण आमच्या जादूगारांपुढे एक नवा प्रश्न उभा राहिला, की आता ते ओपन झाले, आता काय बरोबर आहे. करायचं? तर मग आता यंग जनरेशननुसार जे काही नवीन टेक्नॉलॉजी किंवा जे काही एक्सपेरिमेंट आहे, हे आम्हाला स्वतःहून ते क्रिएट बरोबर करून आहे. घ्यावे लागतात. आता आमचे जे काही गुरु आहेत, जे काही आमचे मोठे सीनियर जादूगार आहेत, ते त्याच्यावरती काम करत राहतात. नवनवीन जादू आमच्यासाठी ते घेऊन येत असतात. त्यावरती आम्ही आमचा थोडासा बुद्धीचा वापर करून बरोबर. त्याला आपल्या प्रेक्षकानुसार कसा वळवता येईल, याच्यावर आम्ही अभ्यास करून ती समोर या जनरेशनला मॅजिक दाखवत असतो. आता एक थोडा मजेशीर प्रश्न विचारतो तुला. जादू शिकणाऱ्या तरुणांनी कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे? जादू सगळ्यात शिकणाऱ्या पहिला प्रश्न माझा, की जादू शिकायची का नाही शिकायची? हां, शिकावी. जादू अशांनी शिकावी हे मी सांगतो, की कोणी शिकावी आणि कोणी शिकू नये. बरोबर. आता ज्याला कला क्षेत्रामध्ये आवडच नाही, पण त्याला यायचंय, पण त्याची इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे पहिला पॉइंट. पहिला ते येऊ शकतात किंवा त्याचं क्षेत्र वेगळं असेल तर त्यांनी त्या क्षेत्रात जावं, जादूच्या क्षेत्रात यावं नाही. कारण की काही-काही असे म्हणजे आमच्या फील्डमध्ये होत राहतं, जे नवीन कलाकार असतात, कधी-कधी त्यांच्या हातातून जो पण कलाकार या क्षेत्रात उतरेल, आता तुम्ही खूप काही बघायला गेलं तर मी पण काही एवढा मोठा जादूगार नाही. बरोबर. पण माझ्यापेक्षा जे मोठे जादूगार आहेत, त्यांना मी बघून जसं मोठं झालो, तसे नवीन कलाकारांनी ना, त्यांना बघून पहिले प्रॅक्टिस करणे आणि मग प्रेक्षकांसमोर उतरणे, हे योग्य आहे. अरविंद, खूप महत्वाची गोष्ट सांगतो इथं, की ज्याला खरंच आवड आहे त्याने, आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची, की ज्याला ज्या क्षेत्रातली आवड आहे त्या क्षेत्रात त्याने काम केलं पाहिजे. याने त्याला यश लवकर मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कामाची क्वालिटी. अरविंद, म्हणजे जे आपण काम करतोय आवडीच्या कामामध्ये नक्कीच क्वालिटी जास्त मिळणार आहे इंटरेस्ट आपल्याला. इंटरेस्ट जास्त असतो त्याच्यामुळे आपली त्याची गुणवत्ता चांगली राहते. अरविंद, पुढचा आम्हाला एखादी ट्रिक आता बघायची, कारण मध्यंतरी बरंच बोलणं झालंय आपलं. हो, नक्कीच. मला तर असं वाटतंय की आज अरविंदकडनं पूर्ण जादू शिकून घ्यावी असं वाटतंय मला अरविंदकडनं आज. तर हा कॉइन चेक करून घ्या तुम्ही. ओके, नॉर्मल आहे. नॉर्मल कॉइन आहे, नॉर्मल जो कॉइन. आपण मार्केटला करतो. बरोबर. हा मार्कर आहे, तोही मार्केटला भेटतो. याच्यावर तुमची ऑटोग्राफ मला द्या प्लीज. दाखवून द्या आणि तो सगळं प्रेक्षकांना तुमची सिग्नेचर केलं. ही माझी सिग्नेचर आहे. पूर्ण कॉइन प्लेन होता आणि त्याच्यावर आता मी ग्रीन कलरने एक माझी स्वाक्षरी केलेली आहे. मी त्याला अरविंदकडे देतोय. ओके, हा जो कॉइन दिलेला आहे, हा कॉइन मी ह्या हातात टाकल्यानंतर तुम्हाला हाला लॉक करायचा आहे. बरोबर, एवढं दिसतोय? हो. परत एकदा बघून घ्या व्यवस्थितरित्या. दिसतोय? बरोबर. ओके, आता मी याच्यात देणार, पॅक करून ठेवा. पॅक केल्यानंतर पूर्णपणे पॅक करा, की माझ्या हातातनं सुटणार नाही. नाही. ओके, मी माझ्याकडची असलेली तुम्हाला एक मॅजिक वॉन्ड आहे, ती मी माझ्या समोर ठेवतो, अर्थात तुमच्याच खिशात ठेवतो. ओके, याच्याने आपल्याला मॅजिक करायची. आणि त्यानंतर माझ्याकडे एक छोटंसं गिफ्ट आहे, ते मी आणलेलं आहे. ओके, तर मी हे माझ्या हातात ठेवतो. तुम्ही असं इमॅजिन करा, की तुम्हाला
जादूचा मंत्र म्हणायचा आहे. ओके. म्हणा आब्राकडाब्रा, आबराकडाबरा, गिली गिली, गेली गेली, छू. छू. ओके. हात काढून घ्या आणि मॅजिक वॉन्ड घ्या आणि फिरवा. ओके. आता या ठिकाणी काय मॅजिक झाली आपण बघूया. तुम्ही बघू शकता कॉइन कुठं होता? हातात ओके. तर कॉइन चेक करा. हातात नाही कुठेच काही. कुठेच नाही. बरोबर. बरं. तो आणावा लागेल. तर माझ्या हातात पहिल्यापासून एक गिफ्ट आहे. गिफ्ट आहे. हे तुम्हाला देऊ इच्छितो. थँक्यू अरविंद. हे गिफ्ट बघू ओपन आता की करा. आपल्या गिफ्ट मध्ये काय निघणार आहे. ओके. रबरने पूर्ण पॅक होते. काय दिसलं सर? डब्बीत डब्बी. अच्छा. डबीट. डब्बीत डब्बी आली. अच्छा. तर इंदुरीकर आपल्या महाराज इकडं म्हणतात पिशवीत तसं पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी तसं डब्बीत डबी निघालेली आहे. काय आहे सर? डबीत डबीत एका कापडामध्ये एक कॉइन दिसतोय ओके. आणि त्या कॉइन वर मी केलेला सिग्नेचर केलेला कॉइन आहे. कोणत्याही गोष्टीचं हे नाही, समोरासमोर अरविंदने हा करून दाखवलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या हातात कॉइन ठेवलेला होता त्या हातापर्यंत दुसरा जे गिफ्ट दिलंय मला ते पोहोचलेलं पण नव्हतं. अरविंद, खरंच तुझं हे जे जग आहे दुसरं जादूचं, आज खरंच हेवा वाटतोय आम्हाला की आम्हाला तुझ्या जगात घेऊन चलतो आम्हाला. नक्कीच नक्कीच. सगळ्यांनी या जगात यावं माझी इच्छा आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता अरविंद आपण एक रॅपिड फायर घेऊ. तुला एका शब्दात उत्तर द्यायचं असं. ओके. तर तुझा पहिला प्रश्न आहे, सर, सर्वात आवडता जादूचा प्रयोग कोणता तुझा? आवडता जादूचा प्रयोग कोणता? कबूतर रिपेअर करणे. भारत की विदेश? भारत. स्टेज शो की टीव्ही शो? स्टेज शो. कारण आपली सुरुवातच तिथून स्टेज पासून झालेली म्हटल्यावर. सर्वात मोठा पुरस्कार की प्रेक्षकांची टाळी? प्रेक्षकांची टाळी. अजून कोणते स्वप्न पूर्ण करायचे आहे? भरपूर आहेत, पण एका वाक्यात सांगायचे राहिले तर सक्सेस. अरविंद, एक साधारण अरविंद किंवा आमचा अरविंद होता ते आज जादूगार अरविंद पर्यंत भरपूर लोकांचं तुला मार्गदर्शन लाभलं. तर त्यांच्याबद्दल आम्हाला सांगशील की तू कसा टप्प्याटप्प्याने, जे तू आता पूर्ण सांगितलंस आम्हाला, तर मला सांगशील की कोणी तुला टप्प्याटप्प्यावर मार्गदर्शन केलं? तुझे गुरु कोण? तर गुरुच्या बाबतीत बघायला गेलं, ज्यांच्यापासून इन्स्पायर झालो असे गुरु नदीम सैफी म्हणून आहेत की ज्यांना बघून मी इन्स्पायर झालो. त्यानंतर आपले नाशिकचे भरपूर असे जादूगार आहेत, जसं की ज्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं. ॲटलिस्ट प्रॅक्टिकल नाही, पण त्यांना बघून शिकायला मिळालं. जसे नाशिक रोडचे AC सरकार सर आहे, प्रथमेश सरोदे जादूगार म्हणून आहेत, त्यानंतर अभिजित कन्नडकर जादूगार आहेत. यांच्याकडनं मला बघून त्यांची बोलण्याची शैली हे मी शिकत गेलो. त्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये आता जे शिकत आहे ते आमचे मुंबईचे सगळ्यांचे लाडके अतुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या वर्कशॉप अटेंड करून त्यांनी मला हाताशी घेऊन प्रॅक्टिकली शिकवले आहे की कसे पुढे जायचं आणि कशा मॅजिक ट्रिक करायला हवे. तर त्यामध्ये अजून एका जणाला बघून मी इन्स्पायर झालो होतो. म्हणजे जसं की आपण बघतो ना आता सोशल मीडिया, त्याच्यावरच बघून मी त्यांना इन्स्पायर झालो. सेलिब्रिटी मॅजिशियन योगेश सर, त्यांच्यासोबतही माझी नाशिकला रॅडिशनला आल्यात तर त्यांच्यासोबत माझी भेटघाट होता. तिथेही नवीन काहीतरी आम्हाला शिकायला भेटतं. त्यानंतर आमचे फेसबुक किंवा व्हॉट्सअपवरनं आमचे जे काही गुजरातचे सर आहेत, समीर पटेल सर किंवा रवी रावल सर, यांचा मला पाठिंबा तिकडून असतो की अरविंद तू हे नाही, तू हे कर. बरोबर. म्हणजे तुला लोक पण चांगले भेटत गेले, त्यांनी सगळ्यांनी तुला पाय ओढायचा प्रयत्न नाही झाला, तुला कायम पुशच करायचा प्रयत्न सर्व तुझ्या हो. त्यात माझी एक छोटी बालगुरू आहे रिया कानवडे, तिने मला खूप सपोर्ट केला. सोशल मीडिया आजचं प्रत्येकाचं हे झालं की मोबाईल हातात आहे आणि आजची नवीन पिढी पूर्णपणे, नवीन पिढी म्हणा, तरुण म्हणायपेक्षा सर्वच लोक आता की मोबाईल मध्येच आहेत, कंटिन्यू सोशल मीडियामध्ये. बरोबर. तू तुझ्या दिवसाचा किती वेळ तू सोशल मीडियाला देतोस? किती ऍक्टिव्ह आहेस तू? खूप कमी तसा मी ऍक्टिव्ह आहे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. त्याचं पण एक वेगळं कारण आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा एक प्रकारे चांगला पण आहे, एक प्रकारे वाईट आहे. एखाद्या माणसाला उठवला तर खूप वरपर्यंत उचलून नेईल आणि एखाद्याला आपटायचं राहिलं तर खालपर्यंत. तसंच आमच्या या क्षेत्रामध्ये झालेलं आहे की आम्ही आता सपोज मी एखादी ट्रिक दाखवली, ती ट्रिक दाखवल्यानंतर तिला जसे व्ह्यूज वाढत जातात, जसे लाईक्स वाढत जातात, त्याला म्हणजे एक प्रकारे विरोध करून ते कसं केलं याच्यावरती जास्त फोकस करणारे जे काही चायनाचे जादूगार आहेत,
ते रिव्हील करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं आम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. तर मग त्या एक भीतीपोटी कधी वाटतं, की आपली ही कला इकडे नको जायला. जे आपले बरोबर. प्रेक्षक वर्ग आहे तिथपर्यंतच राहावं म्हणून एक 50% हिस्सा मी आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा यूज करत आहे. आता सोशल मीडियाचा विषय निघालाच आहे, की लेटेस्टमध्ये तुझी एक पोस्ट बघितली होती आम्ही. द ग्रेट मेंटलिस्ट सुहानी शाह यांची तुझी भेट झाली. त्याबद्दल आम्हाला सांगशील? निखिल मॅजिक शॉपने प्रेरित मॅजिकॉन म्हणून एक आमचं कन्व्हेन्शन झालं पुण्याला आता रिसेंटली 2026 मध्ये. त्यामध्ये सुहानी शाह मॅम आलेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले. त्यातून आम्हाला काही शिकण्यासाठी पण मिळालं. त्यातील एक प्रयोग पण मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी. त्यांचं जे बोलणं होतं, एवढं सॉफ्टली होतं, की आम्हाला समजायला खूप सोपं गेलं. बरोबर. आणि ह्या आत्ताच्या दुनियेमध्ये जे जुनी जादू आणि आत्ताची जादू यातला जो फरक आहे, तो त्यांनी आम्हाला योग्यरित्या समजून सांगितलं, समजून सांगितलं. की आत्ताच्या जनरेशनला कशाप्रकारे मॅजिक हवी आहे. हवी आहे. त्यांचा आवडता सुहानी शाह मॅडमांचा. तो आपण प्रयोग घेणार आहोत. तर आपण सुरू करू त्या प्रयोगाला. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. अर्थात लगेचच सुरुवात करूया. माझ्याकडे एक पेपर आहे. तुम्ही घेऊ शकतात आणि आपलं नॉर्मल पेन आहे. मला दाखवायचं नाहीये. तुमच्याकडेच तुम्ही लिहा. तुमच्या मनात आहे. स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर तुम्ही लिहू शकतात. तुम्ही काही करू शकतात. सिटी वगैरे तुमच्या मनात जे आलं ना, आवडती व्यक्ती वगैरे तिचं नाव तुम्ही लिहू शकतात. असं फोर्स नाही, की बरोबर. तुम्ही याच व्यक्तीबद्दल, बरोबर, बरोबर. याच गोष्टीबद्दल, ह्याच शहराबद्दल लिहा. लिहिताना माझ्या मनात जी गोष्ट येईल ती मला लिहायची. तुम्हाला जे आवडत असेल, जे आत्ता आलं इन्स्टंट सुचलं, अर्थात तो मोबाईलचा पिन असो किंवा बरोबर. तुमचा फोन पेचा पिन असो. तुम्ही कोणताही लिहू शकता. तुम्ही लिहा, मला दाखवू नका. लिहिलं. लिहिला तसे तुमचा पेपर काढून तुम्ही तुमच्याकडे फोल्ड करून ठेवू शकता. ओके. आणि नोटपॅड. आता तुम्हाला वाटेल की या नोटपॅडच्या खाली काही तुम्ही लिहिलेले, बरोबर? तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की या पेपरच्या खाली एक सेकंड पूर्णपणे ब्लँक आहे. ओके, बघू शकता. बरोबर. आता मी एक प्रयत्न करेल की तुम्ही काय विचार केला, बरोबर? मला थोडं अडचण येते कारण की आपल्यामधला गॅप खूप आहे. तर त्यासाठी मी तुमच्या फिंगरला टच करू शकतो? करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही ना? काही नाही, काही नाही. ओके. इकडे बघा. 2 वेळेस. हां, ठीक आहे. जो काही मी आता या ठिकाणी अभ्यास करतो आहे किंवा बघतो आहे, त्यानुसार तुम्ही ज्या व्यक्तीचं किंवा जे काही तुमच्या मनात आलं, सिटी वगैरे जे काही आम्हाला माहित नाही तुम्ही काय लिहिलं. बरोबर. पण मी इथं आता ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. तर ही चीट मी माझ्याकडं ठेवून घेतो. बरोबर? आता मी एक प्रयत्न करेल. तुम्ही जे विचार केला होता तो थोडा परत एकदा रिप्ले करता आपल्या माइंडमध्ये लिहिलेला. ओके. जवळपास जास्त वेळ न घेता मला तरी वाटतं की आपण जेव्हा शाळेत शिकत असतो तेव्हा आपण ABCD पण शिकलो आणि नंबर पण शिकलो. तर एक माझ्या मनात एक कन्फ्युजन आहे की तुम्ही अल्फाबेट्स लिहिले का नंबर लिहिले. तर मेक शुअर करण्यासाठी मी तुमच्याकडे बघतो. आय थिंक तुम्ही नंबर लिहिलाय, बरोबर? बरोबर. आय थिंक नंबर लिहिलाय. ओके. तुमच्या हाताला 5 बोटे आहेत. ओके. अंगठा तर छोटा आहे. तर मग उरले किती? 4 बोटं तुमच्याकडे उरले. अच्छा. 4 बोटं उरले म्हणजे अर्थात तो 4 अंकी नंबर आहे. 4 अंकी नंबर. तुमची स्माईलच सांगत आहे तो. तर मग एक काम करतो, तुमच्या समोर मी एक सिच्युएशन ठेवतो. आता इथं बसला ना, तुम्ही एका रूममध्ये उभे आहात. एकांत आहे, कोणीच नाही रूममध्ये. तुमच्या समोर एक शिडी ठेवलेली आहे. त्या शिडीवरती नंबर लिहिलेले खालून 0 to फक्त तुम्ही आहे ना, त्या शिडीवर जायचं, तुमच्या पहिल्या अंकाकडे वळायचं. पहिल्या अंकाकडे तुम्ही जर गेलात, शेजारी मी उभा आहे, मी सगळं काही बघतोय. ओके. दुसऱ्या अंकाकडे जा. खाली किंवा वरती मला माहित नाही. तिथून उतरल्यानंतर तुम्ही साईडला जर आलात तर तुम्हाला कॉर्नरवरती एक ड्रॉइंग पेपर पडलेलं आहे. तिथं भरपूर असे कलर्स आहे. एखादा कलर्स घ्या. कलर घेतल्यानंतर तुमचा 3रा डिजिट ड्रॉ करा. केलेला आहे. ओके. 3रा डिजिट ड्रॉ केल्यानंतर
तुम्ही दरवाजाकडे जा, दरवाजा ओपन करा, तुमच्या अर्थात फेवरेट व्यक्ती एक लास्टचा डिजिट घेऊन उभी आहे. दिसलं, इमॅजिन झालं, ओके. तर एवढ्या सगळ्या पार केल्यानंतर तुम्ही तुमची चीट ओपन करा. तुम्ही लिहिलेलं, मी लिहिलेलं सेम आहे का नाही आपण डायरेक्ट प्रेक्षकांना दाखवूया. तुम्ही एक साथ दाखवा, तुम्हीच बघू शकता. 12 एकदम बरोबर आहे. डोक्यात तो तर विषय आलेला होता माझ्या. अशा आमच्या लाडक्या सुहानिशा मॅडमांकडून हा प्रयोग मी या ठिकाणी शिकून तुमच्या समोर त्यांचं सादर केलेला आहे. काही चुकी झाली असेल तर माफी असावी. अरविंद, आता खरंच वाटायला लागलं की आम्हाला पण घेऊन चालते जादूच्या दुनियामध्ये. अरविंद, खूप छान वाटलं तुला भेटून आणि अशाच आमच्याकडनं, आमच्या टीमकडनं तुला, आमच्या सर्वांकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. तू यशाचा असंच शिखर गाठत राहू. धन्यवाद. आज आम्हाला श्रीलंकेत जाऊन आला, पूर्ण जगात तुझा दौरा हो, सगळे देश तुझे फिरून हो, सगळ्या ठिकाणी तू भारताचं, महाराष्ट्राचं आणि नाशिकचं नाव रोशन करू. खूप चांगलं वाटलं अरविंद तुझ्याशी भेटून. असाच तुझा वेळ भेटत राहू आम्हाला, थँक्यू. असाच भेटत राहा आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जय खानदेश. महाराष्ट्र.